असगणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातलं निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक गाव. असगणी गावची ग्रामश्रीमंती जितकी निसर्गाची आहे तितकीच तिथल्या सर्वांगीण विविधतेची सुद्धा आहे. असगणी वासियांच्या मनांना समरस आणि एकात्म करून ठेवणारी तत्व म्हणजे असगणी गावातील देवस्थानं. यंदा असगणीतल्या प्रत्येकाला ह्याच एकात्म समरसतेला नवसंजीवनी गवसली आहे असंच वाटलं. देवांच्या आनंदांचा कळस देखील झाला. 12 मे 2026 ते 14 मे 2026 या कालावधीत असगणीतल्या श्रीदेव रामेश्वर, पावणादेवी व विठ्ठलादेवी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा भक्ती चैतन्यात संपन्न झाला. रुद्रदेव मंदिर व गांगेश्वर मंदिरांचं जुजबी नूतनीकरणसुद्धा उत्साहात संपन्न झालं. या संपूर्ण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ग्रामोपाध्यायांच्या मार्गदर्शनाखाली 11 मे 2026 रोजी मंदिरांच्या नूतन कळसांचं विधिवत पूजन झालं. गावच्या प्रवेश सीमेवरच्या श्री हनुमान मंदिरापासनं या कळसांचा असगणीवासियांच्या भक्ती आस्थेच्या सहप्रवासाचा प्रवास सुरू झाला. गावचे रस्ते रांगोळी, गुढ्या आणि भक्तीच्या उत्साहानं सजले होते. या दरम्यान सुवासिनींच्या डोक्यावर सजवलेले जलकलश सृष्टीसाठी देवानं बहाल केलेल्या जलसंपदेची महती देखील स्पष्ट करून जात होते. कळसांना गावच्या सीमांवरनं सवाद्य मिरवणुकीनं श्रीदेव रामेश्वर पावणादेवी देवस्थान प्रांगणात आणलं गेलं. या मिरवणुकीचा प्रत्येक सहभागी आणि साक्षीदार मुख्य सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि ग्रामशक्ती अशा रसांमधनं अक्षरशः न्हावून निघाला होता. वैशाख कृष्ण दशमी म्हणजे 12 मे 2026 सोहळ्याचा मुख्य दिवस उजाडला. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीच्या निमित्तानं झालेली असगणीवासियांची कदमताल क्षीण बनलेली नव्हती. पारंपरिक ढोल ताशांचे नगारे आणि सोबतच देवस्थान प्रमुख पुरोहितांचे सोहळ्यातील गांभीर्याच्या प्रसन्न तत्परतेने दिलेले जबाबदारीचे विविध इशारे या आणि अशा घटकांनी असगणी गाव श्रीदेव रामेश्वर पावणादेवी देवस्थान प्रांगणात जमा होत होता. असगणीतल्या मुख्य रस्त्यापासनं जवळपास 300 मीटर खाली हिरवाईने नटलेल्या कोकणच्या मृदेच्या लाल ताम्हणात वसलंय असंच वाटणारं मंदिर प्रांगण आता असगणीवासियांसह भाविक भक्तांना गुरुत्व आणि गुरुतत्व अशा बलांची ओढ लावत होतं आणि गावच्या मंदिर तत्वाचं सखोल गांभीर्य दाखवू पाहत होतं. उपाध्याय व देवस्थान प्रमुख गावकर तसंच पुजारी, घाडी, मेस्त्री, चव्हाण व तांबे असे 12-5 मानकरी आणि गावच्या महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळ्याला आरंभ होत होता. पुरोहित वृंदांमधलं हासू, तटस्थता आणि अपरिचितता अशा जाणीवा लयाला जात होत्या. प्रत्येक पुरोहिताच्या मुखावर पुढच्या सोहळ्यासाठी भरलेली मंत्रांच्या शब्दसुमनांची परडी देवांच्या पारड्यात समर्पित करण्यासाठी सज्ज होत होती. धार्मिक विधींना सुरुवात झाली. यजमानांचं प्रायश्चित्त व देहशुद्धी, देवतांना गाऱ्हाणं, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण, वर्धिनी कलशपूजन, प्राकारशुद्धी, जलाधिवास, स्नानविधी, वास्तू, ब्रह्मादी मंडल देवता पूजन, शय्याधिवास, तीर्थप्रसाद, महानैवेद्य आणि महाप्रसादानं पहिल्या दिवशीचा एक टप्पा संपन्न झाला. यात संध्याकाळी गीत संगीत सादरीकरण, भजन, समय नृत्य अशा सांस्कृतिक जाणीवांनी प्रांगण गजबजलं होतं. सोहळ्याची मध्यान्ह म्हणजे दुसरा दिवस वैशाख कृष्ण एकादशी म्हणजे 13 मे 2026 होता. मंगलाचरण, आवाहित देवता पूजन, अरणी मंथा पूजन, अग्निस्थापना, ग्रहमंडल पूजन, अन्वाधान, ग्रह, वास्तुयजन, पर्याय होम, मुख्य देवता व शिखर कलश देवतांसाठी हवन,
लघु पूर्णाहुती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांनंतर द्वितीय दिवशी सोहळ्याला समर्पित अजगणीवासियांच्या जाणीवांची अद्वितीयता अधिक ठळकपणे सिद्ध होत होती. संध्याकाळी दिंडी भजन, तंत्रयुक्तीसह दशावतारी नाट्यप्रयोग अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याचा दुसरा दिवस संपन्न झाला. यावेळी अजगणीवासियांची पावलं मंदिराकडून घरच्या दिशेने निघालेली होती, पण मनचक्षूंना आस होती ती कलश प्रतिष्ठा सोहळ्याची. अजगणी गावच्या इतिहासातला एक झळाळत्या सुवर्ण सूर्याचा दिवस, याच जन्मी, याच देही, याची डोळा अनुभवण्याची. वैशाख कृष्ण द्वादशी 14 मे 2026चा दिवस उजाडला. सकाळपासूनच मंदिर प्रांगणातल्या उपस्थितीचं लक्षणीय वर्धन झालं होतं आणि होत होतं. वातावरणात गंभीर प्रसन्नतेसोबत अनामिक उत्कंठेचा श्वास दरवळत होता. मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, तत्वहोम आणि 9:09 मुकरर असा शुभमुहूर्तावर शिखर कलश प्रतिष्ठा, नंतर 9:52 मुहूर्तावर सपरिवार श्रीदेव रामेश्वर व श्रीदेव पावणाई मूर्ती प्रतिष्ठापना, तत्वन्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा अशा विधींनंतर प्रायश्चित्त होम, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, सांगता, महानैवेद्य, महाआरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाने सोहळ्यातल्या धार्मिक समर्पणाची सविनय सांगता करण्यात आली. सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी अनेक मान्यवरांनी श्रीदेव रामेश्वर पावणादेवी देवस्थान प्रांगणात त्यांची उपस्थिती दर्शवली. यावेळी अजगणीवासियांच्या वतीनं अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी अजगणीवासियांच्या एकात्म समरसतेची मुक्तकंठानं प्रशंसा केली आणि सोबतच भक्तीच्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. अजगणीवासियांच्या भक्तीचा जागर या 2026च्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा देखील सोहळ्याच्या सांगतेला अजगणीतल्या मानवी इतिहासासह खूप काही सांगून गेला. या सोहळ्याला सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे, तसंच सहभागी झालेल्या सर्वांचे, ग्रामोपाध्याय यांच्यासह देवस्थान प्रमुख व 12-5 मानकरी, नियोजन समिती, अजगणी ग्रामस्थ, मुंबई स्थित अजगणी ग्रामस्थ यांनी अजगणी गावच्या वतीनं जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. तसंच इनामदार भावे कुटुंबीय आणि असंख्य ज्ञात अज्ञात कुटुंबियांच्या विशेष योगदानाचं कृतज्ञता स्मरण करण्यात आलं. अजगणी गावानं 1970च्या दशकात मंदिर जीर्णोद्धार सोहळा अनुभवला होता. त्यानंतरही गावात असंख्य धार्मिक विधींसह जडलेले कार्यक्रम संपन्न झाले होते आणि 12 मे 2026 ते 14 मे 2026 कालावधीतला हा सोहळा अजगणी ग्रामस्थांच्या अंतरीच्या ग्रामदेवता जाणीवांना नवसंजीवनीसह आध्यात्मिक आरोहणाचा झळाळता सुवर्ण कलश अगणित सदिच्छांसह भेट देऊन गेलाय. अजगणीवासीय आता त्यांच्या ग्रामश्रीमंतीत नव्याने भर पडल्याचीही आनंदाने ग्वाही देत आहेत.